नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल सर. तर आज आपण परीक्षेच्या तयारीसाठी जे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत, ठीक आहे? ज्यातून तुमची परीक्षेची तयारी खूप चांगली होणार आहे, खूप स्ट्रॉंग होणार आहे, कन्सेप्ट खूप जास्ती क्लिअर होणार आहेत, असे प्रश्न मी आज घेऊन आलेलो आहे. तर सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके? जे विद्यार्थी येणाऱ्या महाराष्ट्र सेटसाठी प्रिपरेशन करत आहेत, तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे पेपर 1चा फुल कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत आणि तुमच्या सरावासाठी MCQs आणि PYQचं PDF देखील मिळणार आहे. तर तुम्ही या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून हा कोर्स जॉईन करू शकता आणि तुमच्या प्रिपरेशनला आणखीन बूस्टअप करू शकता. त्यासोबतच पेपर 2, मग तो तुमचा कॉमर्स असेल, मॅनेजमेंट असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा अन्य कुठला विषयाचा असेल, त्यासाठी सुद्धा आपल्याकडे पेपर 2चा फुल कोर्स अवेलेबल आहे. पेपर 2च्या फुल कोर्समध्ये सुद्धा तुम्हाला मॉक टेस्ट मिळतील, संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळतील, व्हिडिओ लेक्चर्स मिळतील आणि तुमच्या सरावासाठी MCQs आणि PYQचं PDF देखील तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे? सो विदाउट गेटिंग लेट, विदाउट डिलेइंग, आजच्या आजच सर्वांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि हा कोर्स जॉईन करायचा आहे. ठीक आहे? आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा कोर्स जॉईन केल्यानंतर जे तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन्स दिले जातील, जे काही इंटिमेशन्स दिले जातील, ते तुम्ही सिन्सिअरली फॉलो केलात तर हा अटेम्प्ट जो आहे तो तुम्ही लवकरच क्लिअर कराल. ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. As per Section 2A of the Environment Protection Act 1986, environment refers to, तर Environment Protection Act 1986 जो आहे त्याचा सेक्शन 2A, राईट? तर या सेक्शन नुसार एन्व्हायरमेंट म्हणजे काय असं विचारलेलं आहे. ओके, ए वॉटर, एअर अँड लँड म्हणजे हवा, पाणी आणि जमीन, की द इंटर रिलेशनशिप बिटवीन एक्झिस्ट अमॉंग द बिटवीन वॉटर, एअर अँड लँड अँड ह्युमन बिंग्स, म्हणजे पाणी, हवा आणि जमीन आणि मानवामध्ये आणि त्यांच्या अस्तित्वात परस्परमध्ये काय संबंध आहेत हे विचारलेलं आहे. सी अदर लिव्हिंग क्रिएचर्स, प्लांट्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड प्रॉपर्टी, म्हणजे इतर सजीव प्राणी, वनस्पती किंवा सूक्ष्मजीव, हे सर्व गोष्टी आहेत, की डी ऑल ऑफ द अबोव. तर याचा राईट आन्सर आहे डी ऑल ऑफ द अबोव, म्हणजे वॉटर, एअर अँड लँड, त्यानंतर इंटर रिलेशनशिप विच एक्झिस्ट अमॉंग द बिटवीन वॉटर, एअर अँड लँड अँड ह्युमन बिंग्स, किंवा अदर लिव्हिंग क्रिएचर्स, प्लांट्स, मायक्रो ऑर्गॅनिझम अँड प्रॉपर्टी, राईट? या सर्व गोष्टी ज्या आहेत याला एन्व्हायरमेंट म्हणतात, ऍज पर द सेक्शन 2A ऑफ द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. The term environment, right? The term environment is understood in very wide term under section 2A of what Environment Protection Act. It includes water, air, land, as well as the interrelationship between the between which exists between water, air and land and human being, other living creatures, plant, microorganisms, right, and property. म्हणजे एन्व्हायरमेंटची जी डेफिनेशन आहे अंडर सेक्शन 2A ऑफ द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, त्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे? वॉटर म्हणजे पाणी, हवा आणि जमीन, त्यानंतर त्यामधील रिलेशन म्हणजे पाणी, हवा आणि जमीन, आणि ह्युमन बिंग यांच्यामधील रिलेशन, त्यानंतर अदर लिव्हिंग क्रिएचर्स म्हणजे सजीव प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि अदर मालमत्ता, राईट? या सर्व गोष्टींना मिळून काय म्हटलं जातं? एन्व्हायरमेंट म्हटलं जातं. आणि ही डेफिनेशन कोणी दिलेली आहे? तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट अंडर सेक्शन 2A. ओके, पुढील प्रश्न, क्योटो प्रोटोकॉल इज रिलेटेड टू. क्योटो प्रोटोकॉल जे आहे हे कशाशी निगडित आहे किंवा कशाशी संबंधित आहे असं प्रश्न विचारलेला आहे. ए एअर पोल्युशन, बी ग्रीन हाऊस गॅस, सी क्लायमेट चेंज, की डी वॉटर पोल्युशन. तर क्योटो प्रोटोकॉल जो आहे तो ग्रीन हाऊस गॅसशी रिलेटेड आहे. क्योटो प्रोटोकॉल इज ऑपरेशनलाइज्ड द युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, त्याला UNFCCC असं सुद्धा म्हटलं जातं, बाय कमिटिंग
industrialized countries and economies in transit to limit and reduce greenhouse gases. हा पॉइंट महत्वाचा आहे, लिमिट अँड रिड्यूस ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन. ओके, तर अशा प्रकारे जर क्वेश्चन विचारला की क्योटो प्रोटोकॉलचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर लिमिट अँड रिड्यूस ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन. ओके, अकॉर्डिंग विथ अग्रीड इंडिव्हिज्युअल टार्गेट्स. तर हे आहे क्योटो प्रोटोकॉल, ज्याचा एम आहे, ज्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे लिमिट करणं किंवा रिड्यूस करणं ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रीन हाऊस गॅस कॉन्फरन्स इज ऑल्सो नोन ॲज. तर आपण लास्ट क्वेश्चन मध्ये जसं बघितलं की क्योटो प्रोटोकॉलचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय आहे, ग्रीन हाऊस गॅसेस त्याचं एमिशन जे आहे ते रिड्यूस करणं आणि लिमिट करणं, राईट. तर हे जे ग्रीन हाऊस कॉन्फरन्स आहे तर हे कशाशी निगडीत आहे किंवा याला आणखीन कुठल्या नावाने संबोधलं जातं? ए क्योटो कॉन्फरन्स, बी स्टॉकहोम कॉन्फरन्स, सी द मॉन्ट्रियल प्रोटोकॉल की डी ऑल ऑफ द अबोव. तर जसं की लास्ट क्वेश्चन बघितला त्यामध्ये क्योटो प्रोटोकॉल हे ग्रीन हाऊस गॅसेसशी रिलेटेड होतं, त्यामुळे ऑप्शन ए इज राईट. दॅट मीन्स ग्रीन हाऊस कॉन्फरन्स इज ऑल्सो नोन ॲज क्योटो कॉन्फरन्स. ओके, विच ऑफ द फॉलोइंग पोल्युटंट्स आर इन्क्लुडेड इन द एअर क्वालिटी इंडेक्स. ठीक आहे, AQI जो आहे भारताचा AQI जो आपल्याला हवामान दर्शवतो किंवा वायूचं कंडिशन आहे ना, क्वालिटी कशी आहे ते आपल्याला सांगतो. ते एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये खाली दिल्यापैकी कुठले वायू, ठीक आहे, किंवा कुठले प्रदूषके समाविष्ट आहेत हे विचारलेले आपल्याला. ठीक आहे, तर एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये जे काही आपल्याला प्रदर्शित केलं जातं त्याच्यामध्ये कुठल्या वायूंना कन्सिडर करून आपल्याला ते हवामान प्रदर्शित केलं जातं किंवा कंडिशन सांगितले जाते ते विचारले आपल्याला. तर ABCDEF असे 6 प्रदूषके आहेत, यापैकी कुठले प्रदूषके एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये आढळतात असं विचारले. ठीक आहे, तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे, ABCD ऑप्शन्स पैकी जे काय असेल ते. आणि प्रत्येक राईट आन्सरला 2 मार्क्स आहेत. तुमचा जो काही स्कोर असेल तो कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा. सो राईट आन्सर जो आहे तो आहे ऑप्शन सी BDEF, म्हणजे की सल्फर डायऑक्साईड आहे, ओझोन आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे आणि कार्बन मोनॉक्साईड आहे. ठीक आहे, हे 4 जे प्रदूषके आहेत ना, पोल्युटंट्स आहेत, ते AQI मध्ये प्रदर्शित केले जातात. बघा, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड CPCB जे आहे त्यांचा AQI हा एक इनिशिएटिव्ह आहे भारताचा. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला निर्देशांक मूल्य देते की शहरातील सध्याची प्रदूषणाची स्थिती काय आहे. म्हणजे हवामानामध्ये प्रदूषके जे आहेत, हे प्रदूषके आपण जे पाहिले त्यामध्ये ते प्रदूषकांचं प्रमाण किती आहे हवेमध्ये, त्या पर्टिक्युलर लोकल एरियाचं हवामान किती शुद्ध आहे किंवा प्रदूषित आहे हे सांगण्याचं काम कोण करतं, तर एअर क्वालिटी इंडेक्स. ठीक आहे, PM10, PM2.5, ओझोन, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, शिसे, त्यानंतर अमोनिया, ही 8 प्रदूषके प्रमुख मापदंड म्हणून काम करतात. म्हणजे AQI मध्ये, ठीक आहे, AQI जो आहे त्या AQI मध्ये हे 8 प्रकारचे प्रदूषके जे आहे ते आढळतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे लीड एक्सपोजर्स इन ह्युमन थ्रू ब्रीदिंग और फूड इनटेक मे कॉज. आता लीडचं जर आपल्या शरीरामध्ये जर लीडने काय केलं, समावेश केला, ते अन्नातून असेल किंवा ब्रीदिंगच्या माध्यमातून असेल, तर त्यामुळे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो हे आपल्याला विचारले. मेंटल रिटार्डेशन होतं का, मानसिक मंदता येते का, BP जो उच्च रक्तदाब आहे तो होतो का, किंवा डिसऑर्डर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम होते का. ठीक आहे, तर या 3 पैकी कुठलं कंडिशन्स आपल्या शरीरावरती होतात असं आपल्याला विचारलेलं आहे. कशामुळे, तर लीडचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये वाढलं असेल तर. ठीक आहे, शिसे ज्याला म्हणतो आपण. ऑप्शन ए ओनली, ऑप्शन 2 and 3 की ऑप्शन 2 ओनली की सगळंच. 10 सेकंड मध्ये सांगायचं तुम्हाला. सो ऑल ऑफ द अबो, मेंटल रिटार्डनेस पण होतं, हाय ब्लड प्रेशर पण होतं आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये डिसऑर्डर होतं, म्हणजे विकृती येते. ठीक आहे, सिम्पटम्स मे इन्क्लूड ॲब्डोमिनल पेन. काय काय सिम्पटम्स होऊ शकतात बघा लीडचं जर आपण ब्रीदिंग माध्यमातून किंवा अन्नाच्या माध्यमातून शिशेचं सेवन केलं तर.
ॲब्डोमिनल पेन होतं, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, हेडॅक होतं, इरिटेबिलिटी होतं, मेमरी प्रॉब्लेम होतो, इन्फर्टिलिटी सुद्धा होते आणि टिंगलिंग इन हँड्स आणि फीट ते सुद्धा होतं. मेंटल रिटायर्डनेस होतं, हाय ब्लड प्रेशर, डिसऑर्डर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम या सर्व गोष्टी होतात जेव्हा आपल्या शरीरामध्ये शिशेचं प्रमाण वाढतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इंडियाज 8-point NAPCC म्हणजे नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज विल गेट 3 न्यू मिशन्स नेमली. तर नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज ते जे इंडियाचे 8 पॉइंट्स आहेत त्यामध्ये आणखीन 3 पॉइंट जे आहेत किंवा मिशन्स आहेत ते ऍड होणार आहेत. ते 3 पॉइंट्स कुठले आहेत? ए. हेल्थ कोस्टल झोन्स वेस्ट टू एनर्जी. बी. हेल्थ एफॉरेस्टेशन कन्झर्वेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस. सी. हेल्थ कोस्टल झोन्स अँड एफॉरेस्टेशन की डी नन ऑफ दी अबोव. तर याचा राईट आन्सर आहे ए. हेल्थ कोस्टल झोन्स आणि वेस्ट टू एनर्जी. हे 3 पॉइंट जे आहे ते ऍड होणार आहेत किंवा मिशन जे आहे ते ऍड होणार आहेत NAPCC च्या पॉइंट्स मध्ये. ओके. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की 8 पॉइंट्स कुठले आहेत. हा फर्स्ट पॉइंट आहे नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज. त्यानंतर नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. त्यानंतर नॅशनल मिशन ऑन एनहान्स्ड एनर्जी एफिशियन्सी. त्यानंतर फोर्थ पॉइंट आहे, फिफ्थ आहे, सिक्स्थ, सेव्हन्थ अँड एट. राईट. या पॉइंटचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही नोट डाऊन सुद्धा करून घेऊ शकता. राईट. पुढील प्रश्न. Which of the following statement is or are correct about National Mission for Green India? GIM असं त्याला म्हटलं जातं. तर खाली दिलेल्या विधानापैकी 2 विधान दिलेले आहेत त्यामधील कुठला विधान राईट आहे किंवा कुठले विधान राईट आहेत असं आपल्याला सांगायचंय. फर्स्ट आहे नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया इज अंडर द प्राईम मिनिस्टर्स काउन्सिल ऑन क्लायमेट चेंज. तर नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया GIM जे आहे ते प्राईम मिनिस्टरच्या अंडर किंवा प्राईम मिनिस्टर काउन्सिलच्या अंडर कामकाज त्याचं चालतं असं विचारलेलं आहे. सेकंड आहे इट इज वन ऑफ 8 मिशन्स आउटलाइन्ड अंडर द नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. NAPCC चे जे 8 मिशन्स आहेत त्यामधील हा एक इन्क्लुडेड आहे. काय? GIM. तर या दोन्ही सेंटेन्स मधील एक राईट आहे की 2 राईट आहे? तर यामधील सेकंड जो सेंटेन्स आहे तो फक्त राईट आहे. तो का आहे राईट आपण बघूया. तर GIM नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया जे आहे हे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटच्या अंडर येतं, नॉट अंडर द प्राईम मिनिस्टर काउन्सिल ऑन क्लायमेट चेंज. पण हे जे GIM आहे याचे इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होत आहे की नाही, कामकाज व्यवस्थित होत आहे की नाही, प्लॅन्स किंवा रेग्युलेशन जे आखलेले आहेत ते व्यवस्थित लागू होत आहेत की नाही हे बघणं कोणाचं काम असतं, तर प्राईम मिनिस्टर काउन्सिल ऑन क्लायमेट चेंज. ओके. यामुळे फर्स्ट विधान जो होता तो चुकीचा होता आणि सेकंड विधान जे आहे ते राईट आहे. राईट. द नॅशनल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल NEC approved the perspective plans PP and annual plan of operations of Mizoram, Manipur, Jharkhand and Kerala for National Mission for Green India. ओके. तर हे जे GIM आहे हे मिझोराम, मणिपूर, झारखंड आणि केरला या 4 स्टेटमध्ये ऑपरेशन करण्यासाठी सध्या साईन केलेलं आहे किंवा अंमलात आणलं गेलेलं आहे. क्योटो प्रोटोकॉल इज रिलेटेड टू. क्योटो प्रोटोकॉल बद्दल आपण शिकलेलो आहोत. जपानमध्ये क्योटो नावाचा शहर आहे त्या ठिकाणी झालेला हा क्योटो प्रोटोकॉल आहे. तर हे क्योटो प्रोटोकॉल कशाशी रिलेटेड आहे? एअर पोल्युशनशी रिलेटेड आहे, ग्रीन हाऊस गॅसशी रिलेटेड आहे, क्लायमेट चेंजशी रिलेटेड आहे की वॉटर पोल्युशनशी रिलेटेड आहे. ठीक आहे. त्यासाठी 10 सेकंडचा काउंटडाऊन मी सुरू केलेला आहे या ठिकाणी. तर याचा राईट आन्सर जे काही आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे फटाफट. ठीक आहे. काय असेल याचा राईट आन्सर? एअर पोल्युशन, ग्रीन हाऊस गॅस, क्लायमेट चेंज की वॉटर पोल्युशन. ठीक आहे. याबद्दल आपण शिकलेलो आहोत. व्हॉट इज क्योटो प्रोटोकॉल. जे विद्यार्थ्यांनी तो लेक्चर पाहिलेला नाहीये त्या विद्यार्थ्यांनी पाहून घ्यायचा आहे. क्योटो प्रोटोकॉल वरती आपण डिस्कशन केलेलं आहे. त्यासोबतच आपण याच्यावरती प्रश्न सुद्धा पाहिलेले आहेत. Okay, so right answer of this question is option B, greenhouse gas. क्योटो प्रोटोकॉल 11 डिसेंबर 1997 रोजी स्वीकारण्यात आला होता. दॅट मीन्स 11 डिसेंबर 1997 रोजी हा लॉ
साईन झाला होता. तो 16 फेब्रुवारी 2005 रोजी अंमलात आला. म्हणजे त्याचं जे वर्किंग आहे आपण असं म्हणू शकतो ते 16 फेब्रुवारी 2006 रोजी अंमलात आला. सध्या क्योटो प्रोटोकॉलचे 192 पक्ष आहेत. सध्या जे मेंबर्स आहेत क्योटो प्रोटोकॉलमध्ये ते 192 इतके आहेत. क्योटो प्रोटोकॉल हा एक आंतरराष्ट्रीय करार होता ज्याने 1992च्या युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑफ क्लायमेट चेंज UNFCC फुल फॉर्म लक्षात ठेवा याचा विस्तार केला, जो ज्या पक्षांना हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी वचनबद्ध करतो. आलं लक्षात? तर UNFCC याचे जे काही फ्रेमवर्क्स आहेत, याचे काही रूल्स आहेत, याचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्याला फुलफिल करण्यासाठी किंवा त्याला पुढे चालवण्यासाठी हा जो क्योटो प्रोटोकॉल आहे तो इम्प्लिमेंट करण्यात आला होता. ठीक आहे, तर लक्षात ठेवा क्योटो प्रोटोकॉल इट इज रिलेटेड टू ग्रीन हाऊस गॅस एमिशन. पुढचा प्रश्न, which amendment was agreed to phase down HFCs under the Montreal Protocol? ओके, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जे आहे त्याच्यामध्ये एक अमेंडमेंट झाला होता. ठीक आहे, तर तो अमेंडमेंट जो आहे तो HFC ला कमी करण्यासाठी किंवा HFC जो आहे त्याचं फेज डाऊन करण्यासाठी हा अमेंडमेंट केला होता. तो कुठल्या अमेंडमेंट मध्ये होता किंवा तो कुठला अमेंडमेंट होता असं विचारलं गेलं आहे. पॅरिस अमेंडमेंट आहे, न्यूयॉर्क अमेंडमेंट आहे, दिल्ली अमेंडमेंट आहे की किगाली अमेंडमेंट आहे. ठीक आहे, काउंटडाऊन स्टार्ट करतोय. सर्वांचं आन्सर जे आहे कमेंट बॉक्स मध्ये दिसलं पाहिजे आणि जो स्कोर आहे तुमचा तो लेक्चरच्या शेवटी सर्वांनी सांगायचा आहे. ठीक आहे, असा कुठला अमेंडमेंट आहे क्योटो प्रोटोकॉल मध्ये जो की HFC चं फेज डाऊन करण्यासाठी साइन केला होता किंवा ऍग्री केला होता. ठीक आहे, सो ऑप्शन डी म्हणजे किगाली अमेंडमेंट जो आहे तो करेक्ट आन्सर आहे. ओके, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे त्यामधली किगाली अमेंडमेंट जी आहे हा हायड्रोक्लोरोकार्बनचा वापर आणि उत्पादन हळूहळू कमी करण्यासाठी हा करार जो आहे आंतरराष्ट्रीय करार इंटरनॅशनल ट्रीटी, ठीक आहे, ऍग्रीमेंट जी आहे ती करण्यात आली होती. ठीक आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मूळतः ओझोन थर संरक्षित आणि पुनर्संचयित करण्यासाठी तयार करण्यात आला होता. सो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जर विचारला की कशाशी रिलेटेड आहे, कशाशी निगडीत आहे, तर ओझोन डिप्लेशनला कमी करण्यासाठी किंवा ओझोन डिप्लेशनला रिझनेबल काही घटक आहेत त्या घटकांचा वापर, त्या घटकांचा उत्पादन कमी करण्यासाठीचा हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे. ठीक आहे, 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत 128 राज्य यामध्ये होते असं या ठिकाणी सांगितलंय आणि युरोपियन युनियन किगाली दुरुस्तीला मान्यता दिली आहे. आलं लक्षात? तर बघा, सर्वात महत्वाचं यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्टी आहेत की HFC चं फेज डाऊन करण्यासाठी अमेंडमेंट कुठला होता, तर किगाली अमेंडमेंट होता आणि किगाली अमेंडमेंट हे कशाशी रिलेटेड आहे, तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलशी रिलेटेड आहे. आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाशी रिलेटेड आहे, तर ओझोन डिप्लेशनला जे घटक जबाबदार आहेत त्यांचा वापर कमी करण्यासाठी जो प्रोटोकॉल आहे दॅट इज मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. अँड ग्रीन हाऊस गॅसशी रिलेटेड असं विचारलं तर तो कुठला आहे, तो आहे क्योटो प्रोटोकॉल. ओके, तर पुढील प्रश्नामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून मला विचारू शकता. मी नेक्स्ट लेक्चर मध्ये तुमच्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळवून देईन. ओके, तर क्वेश्चन पुढील असा आहे की व्हेन डिड द मॉन्ट्रियल प्रोटोकॉल एंटर्ड इनटू फोर्स. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे तो अस्तित्वात कधी आला किंवा इस्टॅब्लिश झाल्यानंतर त्याचं कामकाज कोणत्या साली सुरू झालं. ए 1984 1984, बी 1987 1987, सी 1989 म्हणजे 1989 की डी 1994 म्हणजे 1994. तर याचा राईट आन्सर आहे 1989. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे तो 1987 मध्ये इस्टॅब्लिश केला गेला होता, परंतु क्वेश्चन काय आहे, एंटर्ड इनटू फोर्स म्हणजे त्याचं कामकाज कधी सुरू झालं, तर 1989 मध्ये. या ठिकाणी पाहू शकता की लँडमार्क अग्रीमेंट वॉज साइन्ड इन 1987. ओके, बट त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते कधी झालं, तर 1989 मध्ये. ओके,
केम इन टू फोर्स इन 1989. जर प्रश्न विचारला की इस्टॅब्लिश कधी केलं होतं तर हे त्याचा आन्सर असेल. आणि जर असं विचारलं की वेन इट इज केम इन टू फोर्स तर हे आन्सर असेल. ओके, तर वळूया पुढील प्रश्नाकडे. Which amendment was agreed to phase down the HFCs under the Montreal Protocol? Montreal Protocol मध्ये जो अमेंडमेंट ऍग्री केला होता, कोणता अमेंडमेंट? ज्यामध्ये असं सांगितलं होतं की हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन जे आहे त्याचा फेज डाऊन करण्यासाठी जो अमेंडमेंट होता तो ऍग्री केला होता, तो कुठला अमेंडमेंट होता? ओके, ए पॅरिस अग्रीमेंट, सॉरी पॅरिस अमेंडमेंट, बी न्यूयॉर्क अमेंडमेंट, सी दिल्ली अमेंडमेंट, की डी किगाली अमेंडमेंट? तर याचा राईट आन्सर आहे किगाली अमेंडमेंट. क्वेश्चन तुम्हाला समजलं नसेल तर मी परत एकदा सांगतो की हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन याचं फेज जो आहे तो डाऊन करण्यासाठी एक अमेंडमेंट ऍग्री केला होता. कशामध्ये? मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये. तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये तो जो अमेंडमेंट ऍग्री केला होता हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बनचा फेज डाऊन करण्यासाठी, तो अमेंडमेंट कुठला होता? तर त्याचा राईट आन्सर आहे किगाली अमेंडमेंट. The most recent amendment, the Kigali Amendment, called for the phase down of hydrochlorofluorocarbons HFCs in 2016. राईट? तर क्वेश्चन साल वरती विचारला तर 2016 त्याचा राईट आन्सर आहे. समजा असे विचारलं की वेन वॉज द किगाली अमेंडमेंट वॉज इस्टॅब्लिश्ड किंवा केम इन टू फोर्स, तर त्याचा राईट आन्सर आहे 2016. These HFCs, hydrochlorofluorocarbons, were used as replacements for a batch of ozone depletion substances eliminated by the original Montreal Protocol. ओके, तर ओझोन डिप्लेशनचे जे बॅचेस आहेत राईट, त्यांच्या बदल्यामध्ये हे हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन्सला यूज केलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज India's 8-point NAPCC will get 3 new missions named. ठीक आहे, इंडियाचा जो 8 पॉइंट वाला NAPCC जो आहे त्यामध्ये आणखीन 3 मिशन जे आहेत ते येणार आहेत असं म्हटलेलं आहे. ते कुठले आहेत असं विचारले. हेल्थ कोस्टल झोन वेस्ट टू एनर्जी, की हेल्थ एफॉरेस्टेशन अँड कन्झर्वेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस, की हेल्थ कोस्टल झोन अँड एफॉरेस्टेशन, की नन ऑफ दी अबोव. काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. पटापट उत्तर द्यायचं सर्वांनी. NAPCC. Okay, so correct answer of this question is option A, that is health coastal zone आणि वेस्ट टू एनर्जी म्हणजे आरोग्य, किनारी झोन आणि कचरा. ठीक आहे, कचऱ्यापासून ऊर्जा असं त्याचा तिसरा पॉइंट आहे. तर हे 3 नवीन मिशन जे आहेत ते येणार किंवा ऍड होणार आहेत असं म्हटलेलं आहे. नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज NAPCC हा जो आहे 2008 मध्ये हवामान बदलाच्या प्रतिकूल भावनांना कमी करण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेला प्रोग्राम आहे किंवा कार्यक्रम आहे असं म्हटलं तरी चालेल. कृती आराखडा 2008 मध्ये 8 उपमोहिमांसह सुरू करण्यात आला होता. हा 8 न्यू मिशन्स आहेत NAPCC मध्ये. आपण प्रत्येक मिशन डिस्कस केलं होतं आपल्या कन्सेप्ट शिकताना. ठीक आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेतील उत्सर्जनाची तीव्रता कमी करण्यावर लक्ष केंद्रित करून भारताची विकासात्मक उद्दिष्टे पूर्ण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे, है ना. NAPCC मध्ये जर काही ऑब्जेक्टिव्ह आहे तर काही मुख्य हेतू जो आहे तो काय आहे, आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेतील, ठीक आहे, जी उत्सर्जनाची तीव्रता आहे, एमिशनची जी लेवल आहे, है ना, ती कमी करण्यासाठी, है ना, आणि त्याचा इम्पॅक्ट क्लायमेट चेंज वरती कसा होतो तो कमी करण्यासाठी आपला हा NAPCC चे 8 मिशन जे आहेत ते घेण्यात आले होते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा हे NAPCC चा फुल फॉर्म आणि याच्यामधले जे 8 मिशन्स आहेत ते आपण लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्ही तो लेक्चर पाहिलेला नसेल तर जाऊन पहा. पुढचा प्रश्न, when did the Montreal Protocol entered into force? When did the Montreal Protocol entered into the force?
1984, 1987, 1989 की 1994. ठीक आहे. म्हणजे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे आपण पाहिलेला आहे तो अस्तित्वात कधी आला. अस्तित्वात याचा अर्थ असा आहे की हा सुरू केव्हा करण्यात आला, इम्प्लिमेंट कधी करण्यात आला. ठीक आहे. काउंटडाऊन सुरू केलाय. ओके, आन्सर द्या सर्वांनी फटाफट. काय असू शकतं याचं करेक्ट आन्सर? 1984, 87, 89 की 94. लक्षात ठेवा, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, क्योटो प्रोटोकॉल है ना, पॅरिस ॲग्रीमेंट, किगाली अमेंडमेंट, या सर्व गोष्टी कशाच्या रिलेटेड आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण एक्झामिनेशन मध्ये असे प्रश्न नक्कीच विचारले जातात. सो 1989 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा एक इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे, आंतरराष्ट्रीय करार आहे, जो ओझोनच्या कमी होण्यास जबाबदार असलेल्या असंख्य पदार्थांचे उत्पादन टप्प्याटप्प्याने काढून ओझोन थराचे संरक्षण कमी करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. म्हणजेच ओझोन डिप्लेशनला इम्पॅक्ट करणारे जे काही घटक आहेत, पर्यावरणीय घटक आहेत किंवा अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमुळे घडणाऱ्या काही एमिशन्स आहेत, त्यामुळे जे की ओझोन लेअरचं डिप्लेशन होतं है ना, ओझोन थराचं काय होतं, ऱ्हास होतो. त्या ऱ्हासला कमी करणाऱ्या घटकांचं उत्पादन आणि त्यांचा यूज, त्यांचा वापर कमी करण्यासाठी हा अंमलात आणला गेलेला एक प्रोटोकॉल आहे किंवा एक ॲग्रीमेंट आहे. ठीक आहे, त्याचं नाव आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. 16 सप्टेंबर 1987 मध्ये हा मान्य करण्यात आला होता, याची साईन झाली होती. परंतु 1 जानेवारी 1989 रोजी अंमलात आणण्यात आला. ठीक आहे. त्यात अंमलात आणणं म्हणजेच काय, इम्प्लिमेंट करणं. आणि इम्प्लिमेंटचा प्रश्न कसा येतो की व्हेन डिड दिस ॲग्रीमेंट केम इनटू द फोर्स. ओके, केम इनटू द फोर्स म्हणजे तो फोर्स मध्ये कधी आला, म्हणजेच चालू कधी झालं. ओके, असा त्याचा अर्थ होतो. पुढील प्रश्न, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी वॉज साइन्ड इन विच ऑफ द फॉलोइंग इयर्स. कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे जैविक विविधतेवर अधिवेशन, राईट, याला कधी साइन केलं गेलं होतं असं विचारलेलं आहे. ए 1991, बी 1992, सी 1993 की डी 1994. तर 1993 मध्ये याला साइन केलं गेलं होतं. कशाला? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी याला बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन असं सुद्धा म्हटलं जातं. ही एक मल्टीलॅटरल ट्रीटी आहे, म्हणजे विविध देशांमध्ये जे ट्रीटी होते, राईट, जे करार होतात त्याला मल्टीलॅटरल ट्रीटी असं म्हटलं जातं. द कन्व्हेन्शन हॅज 3 मेन गोल्स. हे जे कन्व्हेन्शन आहे बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन किंवा कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, त्याचे 3 मेन गोल्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहिला आहे कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, म्हणजे जैविक विविधता आहे त्याचं संरक्षण करणं, हे पहिला गोल आहे. त्यानंतर सेकंड आहे द सस्टेनेबल यूज ऑफ इट्स कंपोनंट्स. त्याचे जे कंपोनंट्स आहेत, राईट, त्याचा सस्टेनेबल किंवा शाश्वत पद्धतीने वापर करणे. त्यानंतर द फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स अरायझिंग फ्रॉम व्हॉट, जेनेटिक रिसोर्सेस. म्हणजे जे जेनेटिक रिसोर्सेस आहेत, अनुवांशिक स्त्रोत आहेत, त्यांच्या फायद्यामधून जे गोष्टी येतात त्यांचा पुरेपूर किंवा योग्य आणि त्यांची न्याय वाटणी करणे, हे त्यांचा थर्ड गोल आहे. कशाचा? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. पुढील प्रश्न, हाऊ मेनी मेन गोल्स आर देअर इन कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. तर लास्ट क्वेश्चन मध्ये आपण बघितलं की कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचे किती गोल्स असतात, तर त्याचे किती गोल्स असतात? 3 गोल्स असतात. 3 गोल्स आर देअर ऑफ व्हॉट, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. पहिला आहे कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, राईट. सेकंड आहे फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स अरायझिंग फ्रॉम युटिलायझेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. त्यानंतर सस्टेनेबल यूज ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, म्हणजे
जे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे त्याचं संरक्षण करणं, त्याला प्रोटेक्शन करणं हा त्यांचा फर्स्ट गोल आहे. कशाचा? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचा. त्यानंतर सेकंड आहे सस्टेनेबल यूज ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, म्हणजे शाश्वत पद्धतीने त्याचा वापर करणे, त्याचा यूज करणे, हा आहे सेकंड गोल. ओके. थर्ड गोल आहे जे जेनेटिक रिसोर्सेस आहेत, म्हणजे अनुवंशिक स्त्रोत जे आहेत, राईट, त्यांच्या फायद्यामधून ज्या गोष्टी येतात त्यांचा फेअरली, इक्विटेबली शेअर करणं, त्यांचा वापर करणं, हे त्यांचा थर्ड गोल आहे. कशाचा? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचा. राईट. पुढील प्रश्न, वेअर डिड द 10th कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, COP त्याला म्हटलं जातं, विच हॅपन्ड टू द कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी टेक प्लेस. म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी या मुद्द्यावरती जो COP कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जे झाली होती, टेन्थ कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, ती कुठल्या ठिकाणी झाली होती? A इंडिया, B चायना, C रशिया की D जपान? तर याचा राईट आन्सर आहे D जपान. तर जपान या ठिकाणी ही कॉन्फरन्स झाली होती, 10th कॉन्फरन्स ऑन व्हॉट? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. 10th ordinary meeting of the parties to the convention took place in October 2010. ओके. 2010 मध्ये ही कॉन्फरन्स झाली होती, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ऑन कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. ते कुठे झाली होती? नागोया, जपान. तर यावरती दोन प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की 10th कॉन्फरन्स जे आहे, COP जे आहे, ते कुठल्या ठिकाणी झाली होती? तर नागोया, जपान या ठिकाणी झाली होती. किंवा नागोया, जपान या ठिकाणी जी COP झाली होती, 10th COP, ती कोणत्या साली झाली होती? तर ऑक्टोबर 2010 या साली झाली होती. ओके. इट वॉज ॲट मीटिंग दॅट द नागोया प्रोटोकॉल वॉज रॅटिफाईड. 2010 was the International Year of Biodiversity and Secretariat of the CBD was its focal point. म्हणजे 2010 जे आहे त्याला इंटरनॅशनल इयर ऑफ बायोडायव्हर्सिटी असं सुद्धा संबोधलं गेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. As per the provisions of Paris Agreement, the intended nationally determined contribution INDCs are to be reviewed every. म्हणजे जे पॅरिस अग्रीमेंट आहे त्यामध्ये जे INDCs आहेत, राईट, यांना किती वर्षाला एकदा रिव्ह्यू केलं जातं? A 15 years, B 10 years, C 5 years की D 3 years? तर 5 years, प्रत्येक 5 वर्षाला जे आहे हे INDC ला रिव्ह्यू केलं जातं, जे की पॅरिस अग्रीमेंट मध्ये इन्क्लुडेड आहे. INDC म्हणजे इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन. हे ह्याचं शॉर्ट फॉर्म सुद्धा विचारलं जाऊ शकतं एक्झामिनेशन मध्ये, राईट. चान्सेस कमी आहेत, परंतु विचारलं तरी आपल्याला माहिती पाहिजे काय इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन, INDC. प्रोव्हिजन्स ऑफ द पॅरिस अग्रीमेंट. पॅरिस अग्रीमेंट मध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत? कंट्रीज विल बी एक्सपेक्टेड टू सबमिट अँड अपडेटेड NDC एव्हरी 5 year. म्हणजे कंट्रीजला प्रत्येक 5 वर्षाला NDC जे आहे, अपडेटेड NDC, हे सबमिट करायला लागते अकॉर्डिंग टू पॅरिस अग्रीमेंट प्रोव्हिजन्स. ओके. पुढील प्रश्न, where did the 26th conference of parties that means COP, which happened to convention on biological diversity take place? ठीक आहे. बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी याच्यावरती जे COP26 घेतला होता तो कुठे घेण्यात आला होता असा प्रश्न आहे. पॅरिस, ग्लासगो, मॅड्रिड और इंडिया? सांगा कुठे घेण्यात आला होता हा कॉन्फरन्स 26 है ना. आता याचं उत्तर सर्वांकडून अपेक्षित आहे. 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. लेक्चर ऐकता ऐकता कोणी झोपायचं नाही. सर्वांचे कमेंट बॉक्स मध्ये आन्सर आले पाहिजे. ठीक आहे. ओके. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ग्लासगो. ठीक आहे, ग्लासगो याचा करेक्ट आन्सर आहे. कॉप ही संयुक्त राष्ट्रीय हवामान बदल फ्रेमवर्क कन्व्हेन्शन म्हणजे UNFCCC. ठीक आहे, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज, कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज असं आहे. तर COP26 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ग्लासगो
स्कॉटलँड, युनायटेड किंगडम या ठिकाणी हा घेतला होता. ठीक आहे. 26वी संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद ही होती, हे लक्षात ठेवा. कॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्षांची परिषद जी आहे ते हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शनच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी आणि पुनरावलोकन करण्याची जबाबदार निर्णय घेणारी संस्था आहे. म्हणजे कॉप जी काय आहे, कॉप आपलं जे UNFCCC मध्ये जे काही इम्प्लिमेंटेशन असतात, जे काही प्लॅन्स असतात, त्या प्लॅन्सला इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी किंवा त्या प्लॅन्सवरती इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर व्यवस्थित काम करत आहे की नाही, है ना, हे बघण्याचं काम किंवा याच्यावरती देखरेख करण्याचं काम कोण करतं, तर कॉप करतं. ठीक आहे. 197 राष्ट्र आणि प्रदेश यामध्ये टोटल मेंबर्स आहेत. पुढील प्रश्न. The Government of India enacted the Environment Protection Act of 1986 under Article ... of the Constitution of India. Right? तर Environment Protection Act 1986 जो आहे तो इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये इनॅक्ट केले गेलेला आहे. तर तो कुठल्या आर्टिकल मध्ये इनॅक्ट केले गेलेला आहे असं प्रश्न आहे. A 253, B 249, C 301 की D 251. तर याचा राईट आन्सर आहे 253. आर्टिकल 253 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्यामध्ये एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 जो आहे तो इनॅक्ट केला गेलेला आहे. 253 आर्टिकल जो आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे किंवा असं संबोधलेलं आहे की दुसऱ्या देशामध्ये किंवा फॉरेन कंट्रीज मध्ये कुठलाही रूल किंवा ऍक्ट जर इंडियन कंट्रीने लागू केलेला असेल तर तो ऍक्ट पूर्ण इंडियन कंट्रीमध्ये कुठल्याही स्टेट, कुठलाही गाव, कुठलेही डिस्ट्रिक्ट असेल तर त्या संपूर्ण देशामध्ये हा लागू होईल असं त्यामध्ये संबोधलेलं आहे. The Environment Protection Act 1986 passed in March 1986. It came into force on म्हणजे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 मध्ये पास केला गेलेला होता, परंतु त्याचं कामकाज किंवा त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते कोणत्या साली केलं गेलेलं आहे असं प्रश्न आहे. A 1 एप्रिल 1986, B 1 जुलै 1986, C 19 नोव्हेंबर 1986 की 1 जानेवारी 1987. तर याचा राईट आन्सर आहे 19 नोव्हेंबर 1986. पुढील प्रश्न. The UN Framework Convention on Climate Change 1992 came into force on. तर UN Framework Convention on Climate Change आहे ते 1992 मध्ये साइन केला गेलेला होता किंवा इनॅक्ट केला गेलेला होता. तो कोणत्या साली कामकाज त्यांनी सुरू केलं असा त्याचा प्रश्न आहे. 21 मार्च 1983 की 21 मार्च 1994 की 29 मार्च 1993 की D 29 मार्च 1994. तर याचा राईट आन्सर आहे 21 मार्च 1994. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की कोणत्या साली इनॅक्ट केल्या गेलेला आहे, परंतु त्याचं when it is came into force म्हणजे त्याचं कामकाज किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन कोणत्या साली सुरू झाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो बहुतांश वेळा. ओके. पुढील प्रश्न. Which one of the following is the objective of Kyoto Protocol? तर Kyoto Protocol जो आहे त्याचं एम काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे विचारलं गेलेलं आहे. A स्टॅबिलायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ द ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे हरितगृह गॅस जो आहे, वायू जो आहे त्याला स्थिर करणं, कॉन्सन्ट्रेट करणं किंवा त्याची पुनर्रचना करणं, रिकन्स्ट्रक्शन करणं. राईट, हे विचारलं गेलेलं आहे. बी प्रोटेक्शन द ओझोन लेअर फ्रॉम डिप्लेशन, सी रिड्युसिंग द CFCs अँड HFCs युसेज की डी इन्क्रीजिंग द ग्रीन हाऊस गॅसेस. तर याचा राईट आन्सर आहे ए स्टॅबिलायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. राईट. तर आपण मागील 2-3 क्वेश्चन विचारले आहेत क्योटो प्रोटोकॉल वरती. इट इज रिलेटेड टू ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन. ओके. Rio Summit, Rio Conference, Earth Summit was held in Rio de Janeiro in which of the following years? म्हणजे रिओ समिट असेल, रिओ कॉन्फरन्स असेल किंवा अर्थ समिट असेल, हे तिन्ही एकाच साली अंमलात आणलेलं होतं रिओ द जेनेरिओ या सिटीमध्ये. राईट. ते कोणत्या साली अंमलात आणलं गेलं होतं ते प्रश्न विचारलेला आहे. A 1990, B 1992, C 1994 की D 1996. तर याचा राईट आन्सर आहे 1992. 1992 या साली रिओ समिट, रिओ कॉन्फरन्स आणि अर्थ समिट हे तिन्ही जे समिट आहेत किंवा कॉन्फरन्सेस आहेत
हे 1992 या साली अंमलात आणले होते. पुढील प्रश्न, फॉर्म्युलेशन ऑफ लॉंग टर्म लो एमिशन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज बाय इच कंट्री वॉज सजेस्टेड अंडर. म्हणजे लॉंग टर्म पिरियड साठी जे लो एमिशन असतं त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा त्याला स्टेबल ठेवण्यासाठी जे स्ट्रॅटेजीज वापरले जातात प्रत्येक कंट्रीकडून, ते कोणत्या ॲग्रीमेंट किंवा कोणत्या प्रोटोकॉलच्या अंडर सजेस्ट केलेले आहेत किंवा सुचवलेले आहेत? ए. पॅरिस ॲग्रीमेंट, बी. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, सी. इंटरनॅशनल सोलार अलायन्स की डी. क्योटो प्रोटोकॉल. तर याचा राईट आन्सर आहे पॅरिस ॲग्रीमेंट. पॅरिस ॲग्रीमेंटच्या अंडर हे जे लो एमिशन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज आहेत हे प्रत्येक कंट्रीला सजेस्ट केलेले आहेत. International Solar Alliance was established to promote the solar energy. Its headquarter is established at. जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे जे की सोलार एनर्जीला प्रमोट करण्यासाठी इस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं, त्याचं हेडक्वार्टर कुठल्या ठिकाणी आहे असं प्रश्न विचारलेला आहे. ए. ग्वालपहरी गुरगाव, बी. बेंगलुरू, सी. दुबई की डी. नायरोबी. तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे ते ग्वालपहरी गुरगाव मध्ये त्याचं हेडक्वार्टर इस्टॅब्लिश केलं गेलेलं आहे. ओके, तर हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे हे टोटली इंडियाने आणि फ्रान्सने, राईट, या दोन कंट्रीने मिळून याला इस्टॅब्लिश केलं गेलेलं आहे. परंतु याचं जे हेडक्वार्टर आहे ते इंडियामध्ये आहे. ते कुठे आहे? ग्वालपहरी गुरगाव. द इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज लॉन्च्ड बाय. हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी त्याला असं म्हटलं जातं, ते कोणाद्वारे लॉन्च केलं गेलं होतं? ए. नरेंद्र मोदी जे की इंडियन प्राईम मिनिस्टर आहेत, बी. नवाज शरीफ, सी. बराक ओबामा की डी. जेम्स कॅमेरॉन. तर याचा राईट आन्सर आहे ए. नरेंद्र मोदी. म्हणजे इंडियन प्राईम मिनिस्टर द्वारे हे इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे ते लॉन्च केलं गेलं होतं. पुढील प्रश्न, द इनिशिएटिव्ह टू इस्टॅब्लिश द इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज जॉईंटली टेकन बाय. हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे हे दोन कंट्रीने मिळून जॉईंटली इस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं. त्यांच्या दोन्हीच्या इनिशिएटिव्हने ते इस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं. तर ह्या दोन कंट्री कुठल्या आहेत? ए. USA अँड इंडिया, बी. फ्रान्स अँड इंडिया, सी. स्वीडन अँड इंडिया की डी. चायना अँड इंडिया. तर जसं की मी लास्ट प्रश्नामध्येच तुम्हाला सांगितलं होतं की फ्रान्स आणि इंडिया या दोन्ही देशांनी मिळून इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे ते इस्टॅब्लिश केलेलं आहे.